नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या भागामध्ये ओटी भरण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात सुरू असतो. घरातील सगळ्या महिला पारंपरिक पोशाखात सजलेल्या असतात. लक्ष्मीची ओटी भरल्यानंतर कालिंदी रेची ओटी भरण्यासाठी आग्रह करते. रे आधी लाजते आणि संकोच व्यक्त करते, पण सर्वांच्या आग्रहामुळे ती ओटी भरून घेते. घरात आनंदाचे वातावरण असते, पण लीलाच्या मनात काहीतरी वेगळेच चाललेलं असते. तिला एजेच्या फोनची वाट पाहायची असते, कारण त्याने 6 वाजता कॉल करायचं कबूल केलं होतं. ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच एजे तिला बाहेर बोलावण्याचा प्रयत्न करतो. लीला अधूनमधून त्याच्याकडे पाहते, पण सगळ्यांच्या नजरेसमोर ती सहज बाहेर जाऊ शकत नाही. अखेरीस एका संधीचा फायदा घेत ती बाहेर जाते. एजे तिला समजावतो की तो तिच्यासोबत थोडा वेळ घालवू इच्छितो, पण लीला अजूनही ओटी भरण्याच्या कार्यक्रमाची काळजी करत असते. त्यानंतर दुर्गाच्या ओटीचा विषय निघतो. आजींच्या काही मैत्रिणी म्हणतात की दुर्गा कधीच आई होऊ शकत नाही आणि हे ऐकून दुर्गाच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत असतं. ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करते, पण तिच्या डोळ्यात अश्रू दाटलेले असतात. लीलाच्या आधीच ही गोष्ट माहिती असते, पण ती कोणालाही सांगू शकत नाही आणि कालिंदी आणि लक्ष्मी तिला दोष देतात की तिने ही माहिती आधीच सांगायला हवी होती, जेणेकरून आज हा प्रसंग टाळता आला असता. लीला स्वतःला अपराधी समजते आणि शांत राहते. दुर्गा रागाने निघून जाते आणि रूममध्ये जाऊन स्वतःला बंद करून घेते. ती जुन्या आठवणींमध्ये हरवून जाते. तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा विचार करत असते. तिला लहानपणीचे, तिच्या लग्नाचे, तिच्या संघर्षाचे क्षण आठवतात. या सर्व विचारांनी खूप अस्वस्थ होते आणि अचानक तिला भोवळ येते. काही वेळानंतर किशोर तिच्या खोलीत येतो आणि तिला जमिनीवरती कोसळलेलं पाहतो. तो तातडीने घरातील लोकांना बोलवतो. घरातील सगळे तिच्या भोवती गोळा होतात आणि डॉक्टरांना बोलावलं जातं. डॉक्टर येऊन तिची तपासणी करतात आणि सांगतात की तिला प्रचंड मानसिक तणाव आहे आणि ज्यामुळे तिची तब्येत बिघडलेली आहे. दुसरीकडे लीला अजूनही स्वतःला दोष देत असते. तिला वाटतं की जर तिने दुर्गाला थांबवलं असतं तर कदाचित ती इतकी दुःखी झाली नसती. एजे तिला समजवतो की सगळं तिच्या हातात नव्हतं आणि ती स्वतःला एवढा त्रास देऊ नये. तो तिला थोडा वेळ बाहेर फिरायला घेऊन जातो, जेणेकरून तिचा विचार बदलावा. पण लीला शांत राहत नाही. तिच्या मनात अजूनही दुर्गाविषयी विचार सुरूच असतात. पुढच्या भागात एजे आणि लीला दुर्गाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, पण तिच्या मनात खूप मोठा गोंधळ आणि दुःख भरलेलं असतं. ती कोणाशीही बोलायचं टाळते आणि स्वतःला रूममध्ये कोंडून घेते. घरातील सर्व लोक तिला धीर देण्याचा प्रयत्न करतात, पण ती कोणालाही प्रतिसाद देत नाही. अखेरीस एक अप्रत्यक्ष प्रसंग घडतो, जो संपूर्ण कथेच्या प्रवाहाला नवीन कलाटणी देतो. ते आपण उद्याच्या भागात पाहू आणि त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.